वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। जत भाजपच्या बैठकीत तुफान राडा, आमदार गोपीचंद पडळकर, रवी पाटील समर्थक भिडले। जत भाजप बूथ प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून रणकंदन झाले। भूमिपुत्रांचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। त्यांचा भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली। आज रविवारी भाजपचे पक्षनिरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉ. रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल या ठिकाणी बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौंडा रवी पाटील, प्रभाकर भाऊ जाधव, आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण, शंकर वर्गे, बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते। सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका आणि विचार मांडत होते। DS कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिलं पाहिजे। भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभा राहील अशी भूमिका मांडली। यावेळी भूमिपुत्राचा मुद्दा का उपस्थित केला असा जाब बिरुड येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जक्कगोंड यांनी विचारला। जक्कगोंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादावादीला सुरुवात केली। यावेळी जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, ते त्यांचे विचार मांडत आहेत। तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली। आम्हीही भूमिपुत्राचे समर्थक असल्याचे पाटील यांनी म्हणताच मुचंडी येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले। त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला, तसेच डायसही पाडला। यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला। तमनगौंडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले। त्यांनी रमेश देवर्षी यांची चांगलीच धुलाई केली। आमदार पडळकर समर्थक लक्ष्मण जक्कगोंड हेही कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून आले। त्यावेळी त्यांनाही कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रसाद दिला। ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली।